महासंग्राम लोकसभेचा 2024 शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा भोसरी इथे संवाद दौरा संपन्न झाला आहे। यावेळी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी मतदारसंघामधून आढळराव पाटील यांना 1 लाखांची आघाडी देऊन त्यांना विजयी करून दिल्लीमध्ये पाठवू असं आश्वासन दिलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी अवघड शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आम्ही कामाला सुरुवात केली आहे। आढळराव पाटील यांचा विजय हा निश्चित आहे असं म्हटलंय। आणि याचा एक आनंद आम्हाला या ठिकाणी की अजितदादांनी जे या ठिकाणी या परिसरामध्ये पिंपरी शहर घडवलं ते घडवण्यामागे त्या ठिकाणी असणारा जो परिसर आहे तो एक चांगल्या प्रकारे करण्याचं काम दादांनी केलेलं आहे। आणि आज शिवाजीदादा त्या ठिकाणी महायुतीचा म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दादा आहे। आणि दादा ज्यावेळी 3 वेळा खासदार होते, चौथ्यांदा आपल्याला खासदार करायचे आणि या केंद्राचे मंत्री म्हणून आपल्याला पाहायचे। त्यासाठी आपल्याला मनापासून सर्वांनी त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे। कारण पिंपरी शहरामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये मी सातत्याने गेली 4 वेळा दादा उभे राहिले, त्यावेळेस सुद्धा दादा आघाडीवरती आहे। ज्या पद्धतीने अजित गव्हाणेंनी सांगितलं की आता राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे आपल्याला या परिसरामध्ये 1 लाखापेक्षा जास्त वेळ तुम्हाला देता येईल याची खात्री आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला वाटते। कारण एक कॉस्मोपॉलिटिशियन शहर असल्यामुळे या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारे मुस्लिम समाज जास्त, मी असेल किंवा इरफानभाई, आम्ही सर्वजण, मग मागासवर्गीय समाजाचे अनेक आहेत, इतर जाती समाजाचे सुद्धा लोक बरीचसे आहेत। पण काम करत असताना आदरणीय नरेंद्र मोदी आणि या परिसरामध्ये काम करणे आमच्या जिल्ह्याच्या माध्यमातून पिंपरी शहर पाहिल्यानंतर अजितदादांनी जे घडवलेलं शहर आहे त्या शहरावरती त्या ठिकाणी असणारा दादांचा विश्वास आणि दादांच्यावरती असणारा नागरिकांचा विश्वास, ते सर्वच समीकरण त्या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मतदान 100% होईल याची खात्री माझ्यासाठी कार्यकर्त्याला आहे। अनेक काही प्रश्न असतील ते प्रश्न नंतरच्या काळामध्ये येतील, पण आपल्याला भविष्यामध्ये येणारी जी निवडणूक आहे ती सर्वांनी त्या ठिकाणी एकजुटीने आपल्याला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबायचे आणि आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। पुन्हा एकदा दादा या परिसरामध्ये आले, दादांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप चांगलं याच्या अगोदर काम केलं आणि ते आज आमच्या संस्थेची मदार त्यांच्यावर त्यांनी खूप चांगलं काम कानडे सरांच्या माध्यमातून आणि सर्व स्टाफच्या माध्यमातून होते। आज आपल्याला लोकसभेला सामोरं जात असताना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एकूणच देश पातळीवरची परिस्थिती पाहिली तर या निवडणुकीमध्ये पुन्हा मोदींचं त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी लोक संधी देणं अशा प्रकारचं वातावरण पूर्ण देशभरामध्ये आहे। आणि मग अजितदादांनी हा जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर लांडे साहेब असतील, मी असतील, आम्ही सर्वजण त्या निर्णयाबरोबर दादांबरोबर गेलो। कारण पिंपरी शहराचा एकूणच जर आपण पाहिला विकास तो दादांच्या माध्यमातून आला आणि दादांची भूमिका होती की जर आपल्याला आपल्या परिसराचा विकास करायचा, पिंपरी शहराला अधिक चांगल्या उंचीवर न्यायचं असेल तर आपल्याला सत्तेबरोबर राहायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका दादा। आणि दादांनी कधीच भावनेचं राजकारण केलं नाही, अजितदादांनी कायम विकासाचं राजकारण केलेलं आहे। आणि लांडे साहेब असतील, मी असेल, आम्हाला सगळ्यांना आपल्या संस्थेला वारंवार मदत करण्याची भूमिका दादांनी घेतली। वळसे पाटील साहेब सुद्धा त्यावेळेस एज्युकेशन मिनिस्टर होते, त्यांनी सुद्धा आपल्याला त्या काळामध्ये खूप मदत आपल्या संस्थेला केली। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी पिंपरी शहरातले जवळपास 90% लोक हे अजितदादांच्या बरोबर राहिले आणि म्हणून आमची आपल्या सर्वांकडनं अपेक्षा आहे निमित्ताने आढळराव दादा एक काम करणारे नेते आहेत आणि अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी या मतदारसंघाचा विकास असेल, आपल्या संस्थेतली काही कामं असतील त्यासाठी निश्चितपणे दादांची मदत होईल। दादा लांडे साहेब सुद्धा या लोकसभेसाठी इच्छुक होते, आम्ही सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले, परंतु अतिशय खेळाडू वृत्तीने लांडे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी ते मान्य केलं। ज्या दिवशी तुमची उमेदवारी निश्चित झाली त्या दिवसापासून लांडे साहेब आणि आम्ही सगळी मंडळी तुमच्या प्रचारात कार्यरत, आमच्या कुठल्याही अटी शर्ती नाहीयेत, आम्ही सगळेजण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादांना मानणार आहेत। लांडे साहेबांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं की अजित आपल्याला पूर्ण ताकदीनिशी दादांचं काम करायचं, अजितदादांचं जे स्वप्न आहे की शिरूर लोकसभेमध्ये आपल्याला आढळराव दादांना चांगल्या मताने निवडून द्यायचंय आणि भोसरी हा नेहमीच तुमच्यासाठी बालेकिल्ला राहिलेला आहे। आणि याही निवडणुकीमध्ये म्हणजे आता आमची अधिकची भर आमची तुमच्यावर पडल्यामुळं आपलं मताधिक्य जर आपण चांगलं काम केलं तर विजूचं आणि माझं
परवा डिस्कशन चालू होतं की आपण खूप चांगली मेहनत घेतली, सगळ्यांना बरोबर गेलं तर आपण लाखभर मताचं लीड घेऊ शकतो. एवढं चांगलं संधी या भोसरी विधानसभा. फक्त आपल्याला स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर.